कधी असं झालंय का, रात्री झोपताना एक छोटा विचार डोक्यात येतो आणि काही मिनिटातच तोच विचार खूप मोठा प्रॉब्लेम बनतो. एक मेसेज लेट रिप्लाय आला आणि आपण विचार करतो, तो माझ्यावर रागवला का? वेलकम टू ओव्हर थिंकिंग. आपण सगळेच कधी ना कधी ओव्हर थिंकिंग करतो. छोट्या गोष्टींना मोठं करतो, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाही त्याचाही विचार करतो. पण खरंच असं का करतो आपण? ओव्हर थिंकिंगचं एक सिंपल कारण आहे. आपला ब्रेन आपल्याला प्रोटेक्ट करायला बघत असतो. आपला मेंदू फ्युचरमधल्या प्रॉब्लेम्स आधीच इमॅजिन करतो. जणू काही तो म्हणतोय, जर असं झालं तर काय, तयार राहा. पण प्रॉब्लेम इथेच सुरू होतो, जेव्हा इमॅजिनेशन रियालिटीपेक्षा जास्त मोठं होतं. समजा तू एका इंटरव्ह्यूसाठी जात आहे. तू विचार करतोयस, जर मी फेल झालो तर लोक काय म्हणतील, माझं फ्युचर संपलं तर. पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं, इंटरव्ह्यू अजून झालेलाच नाहीये. म्हणजे आपण प्रॉब्लेम क्रिएट करतो, जे अजून एक्झिस्टच करत नाहीये. म्हणून लक्षात ठेव, ओव्हर थिंकिंग म्हणजे ट्रूथ नाही. तो फक्त आपल्या ब्रेनचा सेफ्टी मोड आहे, जो आपल्याला वाचवायला बघतो आहे. पण कधी कधी तोच आपल्याला घाबरवतो. मग उपाय काय? जेव्हा खूप विचार येतात, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, हे खरंच घडले का, की मी फक्त इमॅजिन करतोय? जर आन्सर इमॅजिन असेल तर थांब आणि वर्तमानामध्ये ये. कारण जास्त विचार केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तर ते फक्त वाढतात. थिंक लेस, लिव्ह मोर. अशाच सिंपल आणि युजफुल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.